तर जेव्हा आपण कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मसाला दूध आटवतो ना, तेव्हा ते आपण किती तन्मयतेने बनवतो आणि त्या तन्मयतेची आपल्या ध्येयाशी जर सांगड घातली तर किती परफेक्ट बसते बघा. आपण जेव्हा मसाला दूध बनवतो तेव्हा पूर्ण प्लॅनिंग करतो की किती लोकांसाठी बनवायचं आहे, पातेलं कोणतं लागेल, गॅस अगदी बरोबर परफेक्ट ठेवतो, आधी कमी मग नंतर जरा जास्त. आणि हे दूध बनवताना ना आपण आधीच खुश होतो की आज मस्त मसाला दूध प्यायला मिळणार आहे. पण आपल्याला त्याचं टेन्शन येतं का की कसं होईल, नाही, आपण खूप खुश असतो. दुसरी गोष्ट, आपल्याला काही एक तेवढंच काम नसतं. ते दूध आटता आटता आपण चिक्कार कामं करतो, बाजूला स्वयंपाक करतो, टी व्ही बघतो, गप्पा मारतो, फोन घेतो, आहे की नाही.